नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही विचार करत असाल की पप्पा हे करतात तरी काय. तर हा शेगवाचा पाला आहे जो गोपालकाला आम्ही विकायला नेतो, म्हणजे पप्पा विकायला नेतात. आणि ह्याचे बरेच भाज्या वगैरे बनवल्या जातात शहरामध्ये, म्हणजे गावाकडे पण बनवल्या जातात, कारण हा गोपालकालासाठी स्पेशल पाला आपण नेतो. आणि ह्याचा आम्हाला तोडायला लागतो. तर आम्ही 12 वाजल्यापासून हे सगळं करत होतो. तर पप्पांना 2 वाजता जवळजवळ म्हणजे तयारीला लागायचं होतं, म्हणजे आपल्या तयारी करायची होती जाण्यासाठी, घरातून निघण्यासाठी म्हणजेच. सो आम्ही हे सगळं प्रिपेअर केलं. सो आम्ही हा पाला असा तोडून घेतला. त्यानंतर त्याचे पण असे छोटे छोटे हे फांदे असतात ते सुद्धा काढून घेतले, कारण की जेवढं आपण छोटं करतो तेव्हा बांधायला इझी होईल. सो आम्ही सगळं हे बांधून घेतलं. जवळजवळ मी 60-70 ह्या पुड्या म्हणजे पिशवीमध्ये बांधून पॅक केल्या. आणि जवळजवळ वाजला होता हा 1:45. सो पप्पांना 1:45 वाजताची बेल असते. पप्पा लगेच आम्ही गोणीमध्ये भरलं आणि पप्पाने तयारी करून निघाले. त्यानंतर सकाळी मला परत पप्पांचं एक सामान राहिलं होतं, ते घेऊन मला परत स्टेशनला जावं लागलं. सो मी परत प्लॅटफॉर्मवर गेलो सकाळी उठून. त्यानंतर मला परत जायचं होतं बँड्राला. सो मी लगेच तयारी वगैरे केली आणि निघालो बँड्राला जाण्यासाठी. तर मी तिकीट वगैरे काढलं, कारण की आता मी कुठे जात तर नाही, सो माझा पास तर नाहीये. तो मी तिकीट काढलं चर्चगेट रिटर्न. तर बँड्राला जायचं होतं. तर मी इथून सफाल्यावरून ट्रेन वगैरे पकडली आणि ट्रेन सुद्धा ऑन टाइमच होती. पण मला जाऊन विरारला परत थांबायचं होतं. त्यानंतर विरारला जाऊन मला ही विरावरून ट्रेन पकडली आणि पोहोचलो मी लगेच बँड्रा स्टेशनला. सो बँड्रावरून आम्हाला जायचं वेस्टला. तर वेस्टला आम्ही जे काम होतं ते केलं मामासोबत. त्यानंतर दुपार टळून गेली. मामा आणि मी आम्ही लगेच जाणार होतो तिकडून डहाणू लोकल पकडून पालघरला, कारण की मावशीच्या मुलाला बरं नव्हतं ते बघण्यासाठी. बघतो तर केलवार स्टेशनला आपली ट्रेन सायडिंगला काढली होती. तिथेच आम्ही 10-15 मिनिटं गेली. थोड्याच वेळेला आम्ही पालघर स्टेशनला सुद्धा पोहोचलो आणि तिकडचं जे काम होतं ते करून घेतलं आणि लगेच निघालो 6:20ची ट्रेन पकडून घरी जाण्यासाठी. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.